ठरलं तर मग या मालिकेचा जबराट प्रोमो आउट झालेला आहे. हो प्रेक्षकांनो, मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती आलेली आहे. आता इकडे आपली सायली आपल्याला तडफदार इन्स्पेक्टर बनलेली दिसणार. तर तिला इन्स्पेक्टर बनवण्यामध्ये कारणीभूत आहेत रविराज. सायलीला इन्स्पेक्टर बनवण्यासाठी का कारणीभूत ठरले, रविराजांनी इतकी मोठी ॲक्शन का घेतली आणि इन्स्पेक्टर बघताच पहिली केस आता सॉल्व केलेली आहे, ती म्हणजे प्रियाची. मुळातच काय घडलंय तर प्रियाने नागराजचा मर्डर केलेला आहे. प्रेक्षकांनो, प्रियाने नागराजला प्रयत्न केलेला आहे संपवण्याचा आणि त्याच खुन्याच्या प्रकरणामध्ये प्रियाला अडकवण्यासाठी इकडे आता सायलीने खूपच मोठं पाऊल उचललंय. रविराजांच्या सांगण्यावरून आपल्या मुलीने पोलीस बनावं ही त्यांची इच्छा असताना त्यांनी आता सायलीला सपोर्ट करत पोलीस बनवलंय आणि त्यानंतर पुढे काय घडलंय आणि प्रियाला कसं अडकवलंय पाहू. प्रेक्षकांनो, आपल्याला तर आता समजणारच आहे की नागराज हा कोणत्याही आरोपामध्ये अडकून जास्त दिवस राहणार नाहीये, कारण 22 वर्षापूर्वी केलेल्या गुन्ह्याचा त्याचा आता कोणताच कच्चा चिठ्ठाच राहिलेला नाहीये. पण सुमनवरती केलेल्या अत्याचारामुळे थोडे दिवस जेलमध्ये राहून नागराज बाहेर पडल्यावरती आता इकडे त्यांनी प्रियाला सांगितलंय की मी जेलमध्ये असताना तू माझी मदत केली नाहीस, त्यामुळे मी सुद्धा आता तुझी मदत करणार नाहीये. मी दादाला सगळं खरं सांगेन. यावरती प्रिया विचार करते, हा नागोबा तर आता माझ्यासाठी कर्दन काळ आहे, तो महिपतला मी हँडल करू शकते साक्षीचं हे सांगून, पण हा नागराज मात्र माझ्यासाठी खूप मोठा कर्दन काळ ठरणार आहे, याला मला संपवायलाच पाहिजे असा विचार तिच्या डोक्यात येतोय, कारण तो तिला सतत ब्लॅकमेल करतोय आणि महिपत ऑलरेडी तो आता जेलमध्ये आहे. बरं, इकडे हे सगळं चालू असताना सायली आता अर्जुनला सांगतीये की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रिया ही नागराज काकांची साथीदार आहे, पण कशी काय नक्की तिच्या डोक्यात काय चाललंय हे जर का आपल्याला जाणून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला नागराज काकांनाच आता इकडे याच्यामध्ये टार्गेट करायला पाहिजे. नागराज काकांना टार्गेट केल्यावरतीच आपल्याला सगळं सत्य समजेल. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तू चिंता करू नकोस, आपण रविराज काकांना हे सगळं सांगूया. आणि ज्या वेळेला मग आता अर्जुन रविराजांना सांगतो की सिनियर, आपण नागराज काकाला पकडायचं असेल किंवा पुरावे जाणून घ्यायचे असतील तर तन्वीचा वापर केला पाहिजे. आपल्याकडे काही पुरावाच नाहीये ना, तन्वी त्याची खास साथीदार आहे, ही गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणूनच आपण या सगळ्याचा उपयोग केला पाहिजे असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, चिंताच करू नकोस. आणि ते प्रियाला सांगतात, तू सुद्धा नागराजच्या या प्रकरणामध्ये सामील होतीस याची आम्हाला टोटली खबरदारी आहे, तू लक्षात ठेव, मी सगळं सत्य काढून घेईन. अश्विन सांगतोय, काका अहो तुम्ही काय बोलताय, ती का तुमच्या विरोधात साक्ष देईल, तिला सुद्धा मारण्याचा नागराज काकांनी याच्या आधी प्रयत्न केला होता ना, मग ती का या सगळ्यामध्ये साथ देईल. त्यावरती आता रविराज सांगायला लागतात, अरे तुला माहित नाहीये ती कशा लेवलची मुलगी आहे, ती कधी काय करू शकते हे गोष्टी तुला माहिती नाहीयेत आणि म्हणूनच मी तुला सांगतोय तू या प्रकरणामध्ये अडकू नकोस. यावरती तो सांगायला लागतोय, काका मी तुम्हाला एक वचन देतोय, जर या प्रकरणामध्ये तन्वीचा हात असेल ना, मी तिला डायरेक्ट डिवोर्स देईन. आता प्रियाच्या डोक्यावरती ही टांगती तलवार की जर का हे सगळं सिद्ध झालं तर मला डिवोर्स मिळणार. अरे देवा, हे काय चाललंय. आणि तिला मोठा धक्का बसताय. एक करताना एकाच्या मागे लागून आपण आता अडकत चाललोय हे तिला समजलंय. रविराज म्हणतात, ठीक आहे, मी स्वतः तुझ्या समोर आणेन की ही मुलगी किती दोषी आहे आणि या मुलीने काय केलंय ते. रविराज आता इकडे अश्विनला प्रियाच्या तावडीतून सोडवण्यासाठी खूप मोठा प्लॅन करतात. त्याच रविराज सायली अर्जुनला सांगतात की अर्जुन, खरं सांगायचं तर आता माझ्या मुलीने इन्स्पेक्टर बनावं हे माझं स्वप्न, पण ही जेलमध्ये जाण्याच्या लायकीची आहे. मला इतकं वाईट वाटतंय ना, मला खरंच वाटायचं की वडील वकील आहेत तर मुलीने आता इकडे इन्स्पेक्टर बनावं. सायली सांगते, रविराज काका मी तुमची मुलगी नाही आहे का, मी हे स्वप्न पूर्ण करेन. यावरती आता मात्र इकडे रविराज सांगतात, नक्कीच सायली, मला माहिती आहे तू हे पूर्ण करशील. अर्जुन म्हणतो, ठीक आहे सायली, तुला जर का बनायचं आहे तर मी तुला फुल सपोर्ट करणार. रविराज आणि अर्जुन यांच्या सपोर्टमुळे आता इकडे सायलीचं ट्रेनिंग सुरू होणार आहे आणि सायली आता या एक सिलेक्शन पास करत ती आता ट्रेनिंगवर चालले. सायली जोपर्यंत ट्रेनिंगवरती गेले आणि ती परतून येईपर्यंत इकडे मोठं महाभारत घडलेलं आहे प्रेक्षकांनो.
हो, सायली ट्रेनिंगला गेल्यावरती इकडे काय घडलंय, इकडे मोठं महाभारत घडलंय ते बघूया. इकडे अश्विन आपल्याला डिवोर्स देणार या भीतीने प्रिया आता पुरती पेटून उठलेली आहे. तिच्याकडे फक्त एक घाबरण्याचा मार्ग आहे, तो म्हणजे नागराज. नागराजने जर का आपलं सगळं कच्चा चिठ्ठा खोलला तर आपलं काही खरं नाहीये ही गोष्ट तिला माहिती आहे आणि त्यामुळे ती आता पेटून उठलेली आहे. पेटून उठलेली प्रिया आता नागराजला सांगायला ते नागोबा जर माझ्या वाटेस गेलास तर मात्र मोठ्या महागात पडणार आहे तुला. यावरती नागराज म्हणतो माझे कातडी बचाव करण्यासाठी तुला अडकवावं लागलं तरी बेहत्तर, मी तुला अडकवणार म्हणजे अडकवणारच. नागराजने प्रियाला आता चांगलाच फटकार दिलाय आणि प्रिया चांगलीच घाबरलेली आहे. तू मला अडकवणार, तू मला अडकवणार, तुझाच खेळ संपवून टाकेन असं म्हणत ती चिडून उठले. कारण तिला आता करो या मरो ही सिच्युएशन आलेली आहे प्रेक्षकांनो. कारण आता महिपत हा काहीच बोलणार नाही, कारण साक्षीला वाचवण्यासाठी महिपतने आता मात्र प्रियाला या सगळ्यामध्ये मदत करणार असतो. पण नागराजला अडकवण्यासाठी प्रियाकडे कोणताच प्रकार नाहीये. प्रियाला कोणत्याही प्रकारे नागराजला अडकवण्यासाठी काहीच नसल्या कारणाने शेवटचा निर्णय म्हणजे आता बाप तर हातातनं जातोयच, तो तर सायली करतोयच, पण नवरा सुद्धा डिवोर्स देणार म्हटल्यावरती मग मात्र तिची आता भंबेरी उडालेली आहे आणि ह्याच्यामध्ये तिने आता नको ते कारण करून बसलेली आहे. प्रिया आता एका मोठ्या गुन्ह्याच्या अंतर्गत अडकलेली आहे आणि तिच्या हातून आता नागराजचा शेवट झालेला आहे. प्रेक्षकांनो आता मात्र एकदम अचानकपणे हे सगळी घटना घडल्या कारणाने प्रियाला सावरायला वेळच मिळाला नाही. तितक्यात नेमके रविराज तिकडे आले. तर रविराज आल्यावरती काय केलंस तू हे तन्वी, यावरती आता मात्र तू नागराजला मारलंस म्हणजे 100% नागराजकडे तुझं असं काहीतरी सत्य होतं की जे सत्य त्याने सांगू नये असं तुला वाटत होतं आणि त्याच कारणासाठी तू हे केलंस ना. बोल तन्वी का केलंस, बोल तन्वी का केलंस असं म्हणत रविराज चिडलेत, तिच्यावरती पेटून उठलेत आणि सांगतायत तुझ्या नवऱ्याला तुझं सगळं सत्य सांगणार. तर प्रियाची ओव्हर ऍक्टिंग सुरू होते. प्रिया ऍक्टिंग करायला लागते, नाही बाबा ते माझ्यावरती हल्ला करत होते आणि मी बचावार्थ हे सगळं केलंय. रविराज म्हणतात खोटारडी मुली गप्प बस, तू स्वतः आता त्याला हे करताना मी पाहिलेलं आहे. बाद झालं तुझं, आता मी काहीच ऐकणार नाहीये. तू आत्तापर्यंत जी काही कारस्थानं केलीस, जे काही मला सांगितलंस ते सगळं आता मात्र तुझी कारस्थानं संपलेली आहेत आणि तुला अडकवायला माझी आता मुलगी इन्स्पेक्टर बनून येणार आहे. आणि त्यावरती आता इकडे अश्विन म्हणतो काका अहो हे सगळं अपघाताने झाले ना, त्यांनी त्याच्यावरती अपघात केला. अश्विन इतका मूर्ख आहे ना की त्याला अजूनही कळत नाहीये की आपलं कोण परक कोण. आणि तिने आता अश्विनला बरोबररित्या गुंडाळलंय की त्यांनी माझ्यावरती हल्ला केला आणि म्हणून मी बचावार्थ हे सगळं केलंय. बाबांना ही गोष्ट समजून सांग ना अश्विन बाबांना ही गोष्ट समजून सांग ना असं म्हणत तिने आता आरडाओरडा सुरू केलाय. अश्विन म्हणतो काका तुम्ही माझं म्हणणं एकदा तरी ऐकून घ्या, तुम्ही एकदा तन्वीची बाजू समजून घ्या. तन्वीची बाजू समजून घेतली तर तुम्हाला सगळं सत्य समजेल. रविराज म्हणतात खबरदार अश्विन, अरे लोक मूर्ख असतात, मी पाहिलंय लोक मूर्ख असतात, पण तुझ्या इतकी मूर्ख माणसं मी कधीच पाहिली नाहीयेत. अरे किती बायकोच्या प्रेमामध्ये आंधळा झालास, मी स्वतः बघितले ते तुला सांगतोय. एक बाप जर का सांगतोय की मुलीने हे सगळं केलंय तर तरी सुद्धा तू तिच्यावरतीच विश्वास ठेवणार का. बस झालं अश्विन, इतका मूर्खपणा सोड. आणि इतक्यातच इन्स्पेक्टर सायली अर्जुन सुभेदार यांची एंट्री झालेली आहे प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर मग मात्र आता इकडे रविराज आलेले आहेत आणि ते म्हणतात ही केस मी तुला सोपवतोय सायली, तू या केसचा छडा लावायचा आहे. मी आय विटनेस आहे आणि कोर्टामध्ये लढण्यासाठी वकील पण मीच आहे. मी नागराजच्या बाजूने लढेल, कसाही झाला तरी तो माझा भाऊ होता आणि तू या सगळ्यामध्ये हिला अडकव. मी स्वतः बघितलंय, हिने संपवलंय आणि त्याने कोणता हल्ला केला नव्हता. नक्कीच त्याच्याकडे काहीतरी सत्य होतं, ते सत्य काढून घेण्यासाठी आता इकडे हा सगळा प्रकार घडलाय. प्रेक्षकांनो आता एकच गंभीर गोष्ट घडली ती म्हणजे नागराज गेला असला त्यामुळे सत्य सांगायला कोणी वाली उरला नसला तरी इन्स्पेक्टर सायली अर्जुन सुभेदार ही मात्र या सगळ्यामध्ये सगळं सत्य असं काढून घेणार आणि पहिलीच केस तिला ही मिळालेली आहे. प्रेक्षकांनो एक मुलगी म्हणून सायलीने रविराजांचं स्वप्न तर पूर्ण केलेलंच आहे, पण त्याचबरोबर ती आता प्रियाला सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अशी काही अडकवणार आणि त्यानंतर प्रिया आता टोटली जेलमध्ये जाणार. पण या सगळ्या प्रकरणामध्ये
प्रिया तन्वी नाही आहे, तर प्रिया ही तोतई आहे. हे तोतईपणा सुद्धा याच केसमधून समोर येणार आहे. तर आता इन्स्पेक्टर सायली अर्जुन सुभेदार हा तोतयापणा कसा बाहेर काढणार जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहे.